आहे वाटत. बायको आहे माझी. बघतो आता. दरवाजा बंद केला. लक्ष्मी बाई किती दचकले. आला आमचं ध्यान गावभर सगळ्या फिरून. घरातली काळजी माहिती नसते पण बाहेर काय चाललंय हे खबर पहिला असते. पाणी दे मला. थोडी नाईट करून आलोय. नाईट करून आला. मला माहिती की तुम्ही नाईट करून आलात. सगळी आंघोळ तरी केली का? गावभर गेला तर अजून फिरत बाहेर आणि पाणी देऊ. अरे काय झालंय तुला? काय एवढे तक करतेस? काय तक घरात लक्ष कमी आणि बाहेर जास्त. ते जाऊ दे. पाणी दे जाऊ दे. मी थकलोय जरा. हा ठकलाच चालला गावचे पंचे तोडून तोडून. लक्ष्मी काय अडचण आहे का? तुम्ही वागतायच तसं आणि वरून म्हणताय तुम्हाला अजून तक करते. रात्रभर नाईटला तिथं काम करीत होतो. ड्युटी. तुम्ही आणि नाईट केली आणि ड्युटी केलात. तिथं बी कशी दिवे लावले कुणाला माहिती. लक्ष्मी मला जरा बोलायचंय. काय बोलायचंय तुम्हाला? काय बोलायचंय? बोला बरं काय बोलायचंय? अगे कसं आहे जरा बरेच दिवस झालं पण ते बोलता नाही आलं मला. काय प्रॉब्लेम आहे ते तुला सांगितलं पाहिजे ना. बायको आहे म्हणल्यावर सांगायला पाहिजे का नको? हा मग सांगितलंच पाहिजे. असं कसं बरं? मला आहे ना पर्सनल बोलायचंय. पर्सनल बोलायचंय? बसा. पर्सनल बोलायचंय मला. पर्सनल पर्सनल बोलून बोलून तर 2 झाले. ऐकलं का? पर्सनल बोलायचंय. जास्त लाडात येऊ नका. लाड नच घेते. हा काल कुठे गेलते? अगं इथंच होतो. इथं होते? मग तुम्ही घरात होतो. घरात होते? आता ग बाई आणि मी कुठे गेलते? गेले असतील भाजी आणायला. आता हे बरं आहे तुमचं. तुम्ही घरात होते मी भाजी आणायला गेलते. देवणार आहे ना. ऐक रे देव ऐक. कसं ऐकतील? का? ब्लूटूथ माझ्याकडे आहे. आता ते देवाचा आणि तुमच्या ब्लूटूथचा इथं काय संबंध? अगं मी ते कनेक्ट केलेलंच नाही. ग बसा. मस्करी करता का? नाही आता मी ना तुमची लईच झाले. सकाळपासून ऐकते मी. बेल ना तुम्ही मुद्द्यावर येणार आहे का नाही? बरं ठीक आहे बोल. काल कुठे गेलते? लक्ष्मी महत्वाचं बोलू दे ना. काही रात्र आहे का? बर सगळे नवरे एकसारखे. तुला कसं काय माहिती? काय दुसऱ्या नवऱ्याचं कसं काय बोललीस? कसं काय बोलली म्हणजे? अगं सगळे नवरे एक सारखे असतात असं कसं काय बोललीस? अहो काल ना हा त्या ताई म्हणत होत्या काय आमचा नवरा श्रावणच नाही का. मग काय जाऊ द्या आता जाऊ द्या. तुम्ही मुद्द्यावर या. हा काल कुठे गेलते ती सांगा. अगं काल मी तुला किती वेळा सांगू मी घरीच होतो. आता परत तुमचं हा बेलला नको. बरं ऐकून घ्या ऐकून थांब. मला एक सांग की आता जरा मुद्द्यावर आलोय ना आता तू कशाला सारखं काहीतरी चिडतीयस रे? अगं लक्ष्मी ते जाऊ दे जरा. हे काय बोकडासारखी दाढी वाढवली. अगं घोड्यासारखे केस वाढवले. अगं ते श्रावण आहे. श्रावण मध्ये वाढवले मी. श्रावण पाळतो मी. लक्ष्मी हो 2 दिवसाला रक्षाबंधन आले. हो ना. आधी किती भारी होतं ना. तुझे आई वडील होते. अहो
झाले का भांडे घासून? एवढं काय ठकल्यावली हा हा. कपडे धुवून झाले? कपडे अरे झालं का परत चालू तुझं? अहो मी सगळे नाही म्हणत आहे. हा तुमचे तुमचे तरी धुतले का? माझे धुतलेत. मग हे एक बरं झालं. आवरलं बाई एकदाच काम आता सगळं. काय का तुझं सारखे कपडे कपडे? वा वा वा, तसं काही रोजच लिहून दिवे लावतात. कधीतरी एक दिवस साठी सांगून सांगितलं की सारखे सारखे कपडे कामवाली लावायची ना मग. ते जाऊ दे. तर रक्षाबंधन आहे ना, हा संतोष काय येणार नाही. तुझा मोठा माणूस झालाय. हा का? हा मग मी काय पैशाचा माझ आहे त्याला. असं लो जाऊ द्या. पण मी काय म्हणते, हा उद्या आपण तिकडे जाऊन बघायचं का त्यांचं काय चाललंय काही नाही. नाही तर एक काम करू, आपण दोघं पण जाऊ. बर. हा. अगं बाई निकुताई आल्या, चल, मी जातो. त्यांच्याशी बोलून घे. हा ठीक आहे. या हो ताई, या बसा बसा. हा बरं बसा. काय चाललंय लक्ष्मीताई? काय नाही बघा निवांत. उद्या रक्षाबंधन आहे ना, ती जरा चर्चा चालली होती त्यांच्यासोबत. आज काय हा. सुट्टीवरती आहेत काय? कशाचं काय, नाईटला जातात आणि डेला घरी राहतात. अगं लय बाई. काय ते नवरे लोकांचं. हा का? आणि मग काय करा, तुमचं बरं आहे बाई आपलं. हा, बरं आहे आपलं घरी बसायचं. हा ना. अहो मी म्हणते तुमच्या मिस्टरांचं. काय जातात कामाला, येतात घरी. पण डेला जातात ना, डेला जातात. मग किती चांगलं. येतात पण डेला जातात, पण यायचा टाइम नसतो. संध्याकाळी कधी बी येतात. 10ला, 11ला, 12ला. आमच्यात तर पूर्ण नाईट तिकडच घालते. बया रविवारची सुट्टी नसते बाई. हे काय गावाच्या पंचायती रविवारच्या सुट्टी असली की गावभर फिरून येते बोंबलत घरी आणि गेलो त्यांच्या ते कामाला अजून. आता गो बाया जिकडं तिकडं हेच बघ काय म्हणा. मग काय तरी. मग काय जाऊ द्या. मग कशी काय चालली रक्षाबंधनची तयारी? आहे चाललंय, जायचंय माहेराला. आईचा फोन आला होता ये म्हणून. जायचंय पण यांना सुट्टी असेल तर. हा ना. कारण महिना अखेर आहे ना रक्षाबंधनला. हा हा बघू म्हंटले जायचं हा. नाही. महिना अखेर आहे. हा. काय करा बाई, आई असली की फोन करते. भावाचं आता कुणाचं काय घेऊन बसलाय हो? काय बाई. आई आई असली बाप की आहे बोलते. तवरच माहेर. का हो तुम्हाला का डोळ्यात पाणी आलं? काय नाही हो असंच. का सांगा की काहीतरी मन मोकळं करा. हा ताई? असंच आईची आठवण आली ना. हा का? हम्म. यायचं जरा 2-4 दिवस जाऊन मन मोकळं करायचं आईजवळ. अहो मला आई नाही ना. हा का? काय बाई आई बाप आहे तवरच माहेर असतं. हा एक माझे मानलेला भाऊ. हा. मी त्यांना सांगितले उद्या जायचं म्हणून आपल्याला. यायचं म्हणून जाऊ नाही का? अगं जा की याला घेऊन बाहेर जरा खेळ. जा जा बाहेर खेळा, जा मोकळ्या वातावरणात खेळा जा. लेकरं बसू द्यायचे की त्यांना, काय करते. अहो गप्पा बी मारू देत नाही आपल्याला. सारखी लुडबुड लुडबुड त्यांची. हा ना. मग काय गेलेली बाहेर बरी. लहान आहे तो आता. आमचे काय मोठे झाले गेले बाहेर मनानेच. अहो दिवसभर वैताग देतात मला तर. इथं लुडबुड तिथं लुडबुड सारखी. चालायचं आता. लेकर आहेत त्याचं काय आता. तिने नाही करायचं काय आपण करायचं का मग. बाई आपलं वय आहे का? आपल्याला लोक नाव ठेवतात हसतात. मग काय. संतोष माहितीये का हो तुम्हाला तो? अहो तो माझा मानलेला भाऊ आहे. अगो बाई तुमचा मानलेला भाऊ आहे. काय माहितीये का तुम्हाला? का हो? अहो ते पारूबाईचं. अहो तो संतोष मोठा पैशावाला झालाय. तो सख्या बहिणीला विसरलाय. साधा फोन बी करीत नाही. बाई असं नाही करायला पाहिजे हो. किती बी मोठा झाला तर. उद्या आपण आहे ना कपचूप जाऊ हळूच त्या पारूबाईला जरा बघून येऊ बरं का. जाऊ गावात हाय म्हणून नाही तर आपण तर काय. जायचं का? हो जाऊ ना. जाऊ ताई आपण आल्यापासून गप्पाच मारलेला. मी ना तुम्हाला चहा ठेवते बसा. नको बाया चहा करते करते म्हणते मी बाया तर कधी चहा अहो करते करते ना. बसा बसा करते बसा. मग करा बरं. बसते जरा 2 मिनिट. ठेवा जा. बरं बरं बसा ठेवते. नको नाही तर जाते बाई. तुम्हाला गुगल काम असं घरात नाही मुळे टाइम जाते बाई मी. काय बसा ना हो. चहा ठेवते. दरवेळेस हीच बोम तुमची. निघायला लागलं का माणसाने चहा ठेवते जाते बाई मी. आपल्या गप्पाच सरत नेतात. मग मी चहा कधी ठेवणार गप्पा मारता मारता. बरं एवढं म्हणताय तर ठेवा घोटभर चहा. चला. तुमची सोनी कुठे गेली हो? कशाला बाहेर खेळायला पाठवली की आताच? साखर आणायची होती. साखर आणायची? हो. बरं मी जाऊन आणू का साखर? नाही बसा. ते बोलते मी कुठे आहे का बघते. दूध पीत आहे का? दूध आहे दूध आहे का? हा. चहापत्ती आणते ना मी जाऊन. बसा आव. बसा.
मग पाणी बी आणते की, चहापत्ती साखर घरून चहा उकळूनच आणते की माझ्या इथं प्यायला. आणि मग हे काय सांगायची गोष्ट आहे का? जाऊ का बरं, जाते बाय मी. आता असं म्हणताय तर जावा मग. गेली एकदाची. मी तरी कुठं चहा करणार होते. नवऱ्याला पाणी नाही देत लवकर. शेजाऱ्याने कधी चहा करायचा. निकिता, तुला काय माहितीये का? गेली की आता ते. सणासुदीचं बी काम करते बिचारी. घर काम करते ना. बघा ना, तो सांगते तिचा भाऊ कडू. चला जरा बघून यायचं का आपण जरा. येत आहे का आज तरी? येत आहे का बघू. त्याला बहिणीची किती गरज आहे. हा? बहिणीची गरज आहे आणि त्याला कळते का तरी. चला जरा बघून येऊ आपण. साठवण तर करू बिचारीचे, नाही तर लय नाराज होईल. अहो सांत्वन, साठवण नाही. हा ना तेच. चला ना चला. चला चला. बहिणी होतो नशीबच आहे बघ. माझा भाऊ लय भारी बाई. हा ना. मग काय, आता चला. काय करायचं. काय झालं होतं? लय टेन्शन मध्ये. भावाची आठवण येते. खार घालायचं वय त्या संत्याचं. सांगते नको म्हणू ग, भाऊ येतो माझा. बघ किती भावाबद्दल किती मनामध्ये प्रेम आहे. आणि येतो का ते भाऊ आज? बघू की मग आपण घे. कुणाला भाऊ असून ताप आहे, कुणाला नसून ताप आहे. अवघड मान घेऊ नका. काय? अगं बया, त्या संत्याची बायको तर लय खजाळी. कसली येऊ देती त्याला. हा ना. मग काय, भाऊ जाईये ग. म्हणले तुला भाऊ जायचा पुळका. राहू दे, कशी पण राहू दे, पण भाऊ जाईये चांगली आहे थोडी. चल की उभे उभ्या जाऊन ये जरा संत्या. नको नको. आता येऊ की जाऊन, काय म्हणता हो? जाऊ की. मला काय वाटते माहितीये का? आपण जाण्यापेक्षा त्याला किती गरज आहे बहिणीची हे बघू ना आपण. ते बी आहे. आपण मध्ये पडलं तर परत म्हणतात तुम्हाला काय करायचंय. आपण बोलतोय तर किती प्रेम आहे अजून तिचं. नाही भाऊ राहू दे. भाऊ जायच तिचं चाललंय. मग आपण कसं उगाच वाईट व्हायचं बाई. बर, बघू संध्याकाळपर्यंत संत्याचा फोन येतोय का. अवघड मान घेऊ नका. नाही. बरं चल, जेवण आलो केलं का? का? बघायला. हो येऊ का मग? हो हो. चला चल. एकदाच गेल्या. मला विश्वास आहे किती काही केलं तरी एका आईचं आम्ही दूध पिलेलं आहे. येईल माझा भाऊ. दुनिया काही बोलू. चला काहीतरी खाते. या. आम्ही बोलून आलोय भावाला तुमच्या. हा. पण मी काय म्हणते, चला ना आपण जाऊन येऊ. अगं कशाला कशाला गेल्यात तुम्ही? नव्हतं जायचं तुम्ही. अगं जाऊ चल की. नाही, आधी बोलून नको. तर. बघूयात, मला खात्री आहे तो येणार माझ्याकडे. आज रक्षाबंधन नाही. ही मोठी हितला खात्री हिचा भाऊ येणार म्हणून उगाच आपणच तीन तीनदा येऊन तोंडावर पडतोय. चल बाई, चला. तिचा लय मोठा विश्वास आहे भावावर. येणार ग भाऊ बरं येणार. झालं बाई, येऊ दे येऊ दे. भावाला बहीण भेटू दे, बहिणीला भाऊ भेटू दे. मी पण देवाला प्रार्थना करते. हो. अरे दादा तू आलास. काय वाटते तू? तुझी आठवण आली होती दादा. मला नाही का तुझी आठवण आहे? येते दादा. मग अरे किती केलं तरी बहीण भाऊ आहे आपण. हो. हा रडू नको बस. मी मोठा झालो मी काय बहिणीला विसरतो का? नाही दादा. मग रडू नको. दादा हा. मला म्हणतोस रडू नको रडू नकोस. तू गॉगल घालून तू रडतोयस. रडू नकोस दादा. ग बस. तू रडलो मला रडा येणार नाही का? नाही रडू नको. ग बस रडू नको, अजिबात रडू नको. नाही हा? कुठे गेली पोरं? खेळतात एक बाहेर दादा. चल ग बस, रडू नको, अजिबात रडू नको. दादा बस.
मी पाणी आणते दादा. हा हा बोला ना. अहो मी इकडं बहिणीकडे आलोय रक्षाबंधनला. हो बारकी बहिणी, लाडाची बहिणी माझी. हा आणि तिला राखी, तिच्याकडनं राखी बांधायला आले. तिला कसं विसरेल? बरं ठीक आहे, मी आता तिच्या घरी आहे. तुम्हाला निवांत फोन करतो. बाकीचे काही कामं बिमं असेल ना ते उद्या बघू. आज काही नाही, आज सगळा वेळ माझ्या बहिणीला. ठीक आहे ओके. आणि सगळ्यांना सांगा ऑफिसमध्ये मला कोणी फोन करू नका म्हणून. आज पुन्हा संग बोलणार नाही मी. काय धंदा बिंदा काय असेल ते सगळं उद्या, आज काहीच नाही. हा ठीक आहे, ठेवतो मी. काय कामाचं काय सारखंच असतं. तुझं बोल, तुझं कसं चाललंय? माझं चांगलं चांगलं दादा. हा रडू नको. तुला लय रडायला येते का? मी येत नाही का? हा नाही दादा. मग तर मी पटकन राखी बांधून घेते. हा. नाहीतर वहिनी परत रागवेल. वहिनीचं काय आलं इथं? नको. हा, तुला नको माहिती काय? आहे का तू इथं आलास ते? मी का मी तिला विचारून येईल का? नको. हा? चल मी तुला आधी राखी बांधून घेते दादा. हा, बरं. काय दादा हे? हे रक्षाबंधन तुला गिफ्ट. वहिनीला माहितीये? वहिनीचा विषय काढू नको. तिला माहिती तर तिला विचारून मी करणार आहे का? नको दादा. हे बघ, ह्यात 5 एकर शेती आहे आणि एक बंगला आहे आणि एक कारचे पेपर आहेत. हे काय आपल्या वडिलांचे जमिनीचं नाहीये, हे माझ्याकडं नाही तुला. ते तर आहे आपल्या आई वडिलांचं किंवा आपली शेती किंवा आपली प्रॉपर्टी मधलं काहीच नाही. हे माझ्याकडनं आहे. आणि राहिली गोष्ट तुझ्या वहिनीची, तिचा विषय मध्ये घेऊ नको. ती मला काय बोलेल माझं मी बघन. हे असं नाही की बघ, पहिले आपले दिवस खूप खराब होते. आता तुझ्या पायाच्या पुण्याने हाय चाललंय चांगलं तर नाही का? हा? तू काहीतरी पण टेन्शन नको घेऊ दादा. नको. मी जे नाही आहे नाही तेवढं मला नाही बास नाही आहे. नाही नाही राहू दे. हे माझ्याकडनं राहू दे तुला. पण मला दादा खरंच नकोय. राहू दे म्हणलं तुला, राहू दे. तुला आणखी एक गुड न्यूज सांगतो. आता काय देत कसं माहिती का? आई वडिलांचं जी शेती प्रॉपर्टी जे पण काय असेल ते भाऊ बहीण जे सगळे असेल त्यांचे समान असतात, समान आहे. त्याचं आपण काहीच केलेलं नाही. आणि मला नाही वाटत की ते काय करायचं म्हणून. हा बघू, जर पुढे जाऊन काय झालंच आमच्यात किंवा काय वादविवाद वगैरे काय झालंच तर तुझा अर्धा हिस्सा तुझा आहे. त्याच्या हिस्स्यामधलं हे नाही, हे माझ्याकडनं आहे. हा त्याचं काय टेन्शन घेऊ नको. पण तू रडायचं नाही, खुश राहायचं. हो दादा. काही प्रॉब्लेम आला ना तर मला फोन करायचा. हो हं? तुझं भाऊ भाई आणि हो हा हो. रडू नको. तू रडली की मला पण रडा येते. नाही, तू पण रडू नकोस दादा. फोन आला मला. हा बोल. हा आलो. अरे आलो ना. मी कुठं आहे कुठं गेलो तुला काय करायचं त्याचं? आलो म्हणलं ना, बस. हो फोन. आणि डोकं खाऊ नको माझं. अरे येतो ना बाबा, आलो. दादा जेवण तर करून घे. अरे नंतर येतो, थोड्या वेळ येतो. आणि तू हसली ना माझं पोट भरलं. भावाला काय आणि रे? काय पाहिजे? काय रे? भावाला काय पाहिजे? आपली बहीण आनंदात असली बस झालं. हा? हो. चल येतो मी. हा? हो. काळजी घे तुझी आणि वहिनीची. अशीच प्रगती राहू दे माझ्या भावाची. देवा. मॅडम माझी मम्मी आली का? ए कोण रे तू? बाहेरच थांब. त्या निकिताचा मुलगा आहे ना तू? नाही आली ती, निघ. हो जातो मग. जा बाई, पण जास्त काही सांगू नको. शेवटी बहीण भावाचं प्रेम आहे, भांडण बिंडण ताई? नको. हो ताई. नाही बाई, आता हे काय बोलते काय नको जाऊ. निकिता. काही स्टुपिड निकिता अजून आली नाहीये. मूर्ख मुलगी. ताई आले थांबा. आली का? किती वाजलेत ग?
पेमेंट टाइमवर लागतो ना तुला, मग टाइमवर देतात नाही तुला? अहो म्हणजे कामाचं काय घेऊन बसलाय? तुम्हाला एक खुश खबर द्यायची. हो, गुड न्यूज. काय सांग ना. अगं बर बसून सांग. ओ बाया, सांग. बर. हो सांग. जरा चहा घेऊन येऊ का? गो. चहा आणते. स्टुपिड. तू आली होय? हा. तुला बी चहा आणते. बस जरा बस ये. तुझं काय आता? सांगल ना निकिता. कधी कोणी येतंय घरी? हा निकिता, काय गुड न्यूज आहे? अहो तुम्ही तर लय खुश होतात. काय? अहो मॅडम, इथं लय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय माहिती? ए हॅलो, मला लेट होतं हा, किटी पार्टीला जायचंय. लवकर आवरा जे आहे ते. खाली अहो, ये. जरा ऐकून तर घ्या. बोल. आपल्या मालकांचं हाय. काय झालं त्यांना? त्यांना नाही काय झालं. मग तुम्हाला अजून काय तपासच नाही. अगं काय झालं त्यांना सांग तरी. बहिणी का फायली गेल्या फायली. कोणत्या फायली? काय तपासच नाही वय. मला सगळं नीट सांगा काय झाले ते, मी आता सांगते. बरं सांगते थांबा. सांग. अहो आपलं साहेब रक्षाबंधन करायला गेल्यात. असं का? ठीक आहे, येऊ दे त्याला. बघा जरा साहेबांकडे गेल्यात रक्षाबंधन करायला. बहिणी का फायली घेऊन गेल्यात. 5 एकर. काय बोलतीस? 5 एकर दिलाय, बंगला दिलाय, गाडी दिली. आणि तुम्हाला तर काही तपासच नाही बाया. येऊ दे त्याला. त्याला फक्त घरी येऊ द्या. आता त्याचं काय करणार? फक्त त्याला आहे फक्त घरी येऊ ना? दे. ऐका, नाही ग बाई, म्हणजे तुमचं नको पडायचंय सांगू. तुमच्या घरात. या तरी बाहेरच्या पडत्यात, पण मी इथं 2 तुकडा मोडते. कशाला माझ्या पोटावर पाय बस, देतात? समजलं मला. त्याला येऊ दे. तुझ्या कामाला निघतो. चल. संतोष, असं करतील वाटलं नव्हतं मला कधी. हा, मला न सांगता हा निर्णय का घेतला ह्यानी? येऊ दे याला फक्त घरी आता. सगळ्यांचंच असतं बहिणीवर प्रेम, पण एवढं शी. हाय डार्लिंग, येस बेबी, माय कमिंग. प्लीज वेलकम. हाय बेबी. बस. बोल. काय कुठाने केलंस तू आज? काय कुठं केला? ऐक ना, सगळं समजलंय मला. काय समजले? कुठे गेलतास तू आता? मी कामानिमित्त बाहेर गेलो. ऐक ना, तुझ्या बहिणीकडे गेलतास तू. समजलं ना, मला सगळं समजलेलं आहे. बरं ठीक आहे, आवाज खाली कर, मोठ्याने आवाज करू नको. ऐक ना, तू तिला प्रॉपर्टी दिली आहे सगळी ना? अरे हळू बोल ना. हा बरं हो, माझ्या बहिणीकडे गेलतो. आज रक्षाबंधन आहे. तुला नाही का तुझ्या भावाची आठवण येत? ऐक ना, तो विषय नाहीये. तू तिला प्रॉपर्टी का दिली सगळी? अरे मला माझी काही नकोय बहीण- का? सगळं तिला द्यायचंय का तुला? अरे ऐकून घे, जरा हळू आवाजात बोल. तुझे हे सगळं तुझंच आहे ना? अरे मग हे पण दे तिला. अरे मग हे जर दिले ना तर ह्याच्यात अर्धा हिस्सा होईल. इथून तिकडं तुला येईल फक्त, इकडनं तिकडं जाईल. आई वडिलांची प्रॉपर्टी मध्ये बहिणीचा अर्धा हिस्सा असतो, माहितीये का नाही ते तरी? माहितीये मला. आणि मी जे दिलंय ना तिला, ते माझ्या बिझनेस मधनं दिलेले तिला, प्रॉफिट मधनं. हो. अच्छा. आणि काही एवढं काय दिलं नाही रे, 5,000 दिले फक्त. हो का? हो, नको मग टेन्शन ठीक घेऊ. आहे. हा? मग ठीक अरे आहे. तुझ्यासाठी एवढं बंगला गाडी सगळं आहे ना, मग? तू काय एवढं टेन्शन घेते? माझं आहे आणि हे सगळं. अरे तुझंच इथं आहे. कोणी भागीदारी नकोय मला. नाही नाही नाही, तुझंच आहे ते तू पण सगळं. नकोय. हा? अरे काय बोलती तू? मी पण नको. नाही, मस्त हा? केली. बरं ऐक ना, आपल्याला पार्टीला जायचंय. बरं बरं बरं, चल जाऊ. आणि तुझ्या भावाकडे जायचं नाही तुला? नाही रे, मला नाही आवडत असलं काही करायला. अरे असं कसं बोलती तू? हा मी आवडू का जाऊ आपण पार्टीला? ठीक आहे, आवड. हिच्या कुठं ना आधी लागायचं. बहीण भावाचं काय प्रेम माहिती तिला. स्वतःच्या भावावर प्रेम करत नाही आणि मला सांगायला लागली. हं? तिला काय माहिती मी काय काय दिले माझ्या बहिणीला. आणि माझी इच्छा, माझी मर्जी, मी किती पण देईन. एक नंबरची लालची. 5,000 दिलं की खुश झाले असं. चांगले 5,000 मध्ये निपटवलं. पाहिजे सगळं तिलाच. पण आई वडिलांच्या हिस्स्यामध्ये बहिणीचा अर्धा हिस्सा असतो. तिला कुठं माहिती. तिला फक्त आता काय सोनं किंवा चांगली पार्टी बिर्टी दिली ना, सगळं विसरून जाईल. हिला बहिणीबद्दल भावाबद्दल काही पडलं नाही, फक्त स्वतःबद्दल. किट्टी पार्टी, भारी भारी हॉटेलमध्ये जेवण करायला, शॉपिंग करायला, तेवढंच पाहिजे. आणि असल्या बायका काय चप्पन मिळवल. पैशाने सगळं जग विकत घेता येईल. आई वडील आणि बहीण हे विकत घेऊ शकत नाही. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.